नमस्कार, मी सुवर्णच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण खास उन्हाळ्यासाठी थंडगार पाण्याचा वापर करून घरीच बनवलेली नैसर्गिक रंगाची आणि स्वादाची ही 4 प्रकारची सरबत बघणार आहोत। तर यातला पहिला प्रकार बघूयात, कैरीचं पन्ह। तर आज आपण हे कैरीचं पन्ह बनवण्यासाठी यासाठी लागणारा पल्प, अगदी 1 ते 2 महिने टिकणारा हा पल्प कसा बनवायचा आणि त्यापासून हे कैरीचं 2 प्रकारचं पन्ह कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर इथे मी मध्यम आकाराच्या 6 कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि यानंतर कैरीचे असे काप केलेले आहेत आणि कैरीची कोय जी आहे ती मी काढून घेतलेली आहे। तर इथे अशा मोठ्या आकारामध्ये हे कैरीचे तुकडे मी करून घेते। तुम्हाला हवं तर कैरीचे छोटे तुकडे करून घेऊ शकताय आणि साल सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकताय। तर याच पद्धतीने सगळ्या कैऱ्या मी कट करून याची जी कोय आहे ती काढून घेते। तर इथे ही तोतापुरी कैरी मी वापरलेली आहे, तुम्ही दुसरी कोणतीही कैरी इथे वापरू शकताय। तर इथे सगळ्या कैऱ्या मी कट करून याची कोय काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही कैरी शिजवून घ्यायची आहे। यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये हे कैरीचे काप मी ठेवून देते। तर इथे मी डायरेक्ट हे कैरीचे काप शिजवून घेणार आहे। तुम्ही हवं तर कुकरच्या डब्यामध्ये हे कैरीचे काप काढून कुकरमध्ये पाणी घालून स्टँडवरती डबा ठेवून ही कैरी शिजवून घेतला तरी चालू शकतं, किंवा पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ही कैरी शिजवून घेतला तरी चालू शकतं। तर आता ही कैरी मी कुकरमध्ये शिजवत आहे। तर आता याच्यामध्ये मी पाणी घालते। अगदी अर्धा ग्लासच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे, जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये, कारण या कैरीपासून आपण जो पल्प बनवणार आहोत तो 1 ते 2 महिने टिकावा यासाठी अगदी कमीत कमी पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे। अगदी गरजेपुरतच पाणी इथे वापरायचं आहे। तर आता कुकरचं झाकण लावून हा कुकर मी गॅसवरती ठेवते आणि ही कैरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर कुकरच्या मोठ्या गॅसवरती तुम्ही 3 शिट्ट्या काढून घेऊ शकताय, किंवा मध्यम गॅसवरती 2 शिट्ट्या काढू शकताय, आणि बारीक गॅसवरती जर तुम्ही ठेवलात तर अगदी 10 मिनिटे कुकर गॅसवरती ठेवायचा आहे। त्यानंतर गॅस बंद करून पूर्णपणे थंड झाल्यानंतर उघडायचं आहे। तर इथे कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर मी उघडलेला आहे, पण आतील हे जे मिश्रण आहे ते अजूनही थोडंसं गरम आहे। तर हलकंसं मिश्रण गरम असतानाच याचा पल्प आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर यासाठी इथे मी एक पसरट असं भांडं घेतलेलं आहे आणि याच्यावरती अशी चाळण घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण हा जो कैरीचा पल्प आहे तो काढून घ्यायचा आहे। कैरीचे हे जे तुकडे आहेत ते मी थोडे थोडे यामध्ये घालते आणि अशा पद्धतीने आपल्याला हा पल्प काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकताय अगदी झटकन हा जो पल्प आहे कैरीपासून बाजूला होत आहे। कैरी अगदी छान मऊसूद शिजलेली आहे, त्यामुळे हा कैरीचा पल्प अगदी सहज बाजूला होत आहे, किंवा अगदी छान असा पल्प निघत आहे। या पद्धतीने काढलेला हा कैरीचा पल्प अगदी छान मऊसूद असा तयार होतो आणि त्यापासून बनणारं पन्ह सुद्धा छान एकसारखं तयार होतं। तर इथे मी याच पद्धतीने सगळ्या कैरीचा पल्प काढून घेतलेला आहे। तर इथे मस्त पल्प आपला तयार आहे। ही कैरीची साल आता फेकून द्यायची आहे आणि अगदी छान असा हा पल्प आपला तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकताय अगदी सॉफ्ट मऊसूद असा हा पल्प आपला तयार झालेला आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये गूळ किंवा साखर घालायची आहे। तर साखर किंवा गूळ किती घालायचं यासाठी आपल्याला हा पल्प मोजून घ्यायचा आहे। तर यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये हे सगळं मिश्रण काढून घेते। तर हे मिश्रण मोजण्यासाठी तुम्ही इथे छोटंसं पातेलं, डबा, वाटी कशाचाही वापर करू शकता। तर हे सगळं मिश्रण या बाउलमध्ये मी काढलेलं आहे। तर इथे साधारण पाऊण बाउल हे मिश्रण भरलेलं आहे। तर आता पुन्हा एकदा हे मिश्रण या भांड्यामध्ये मी काढून घेते, कारण आपण हा जो बाउल मोजण्यासाठी घेतला होता याच बाउलने आपल्याला साखर किंवा गूळ घालायचा आहे। तर इथे असं हे अगदी परफेक्ट प्रमाण असलं पाहिजे असं नाही, तुम्हाला एक अंदाज यावा साखर किंवा गूळ किती घालायचं यासाठी ही पद्धत मी दाखवलेली आहे। तर इथे साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण या पल्पमध्ये कमी किंवा जास्त झालं तर आपण सरबत करते वेळी थोडंसं ॲडजस्ट करू शकतो। तर इथे आपण जो पल्प मोजून घेतला साधारण पाऊण बाउल होता, तर तेवढाच मी गूळ घेतलेला आहे। गूळ चिरून, खिसून किंवा खलबत्त्यामध्ये थोडंसं कोटून घ्यायचं आहे। तर हा सगळा गूळ यामध्ये मी घालते। इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे जी जास्त आंबट नसते, त्यामुळे इथे मी जेवढा पल्प आहे तेवढाच गूळ घेतलेला आहे। पण सरबत करते वेळी गोड कमी वाटलं तर मी वरून थोडंसं गूळ किंवा साखर टाकून मिक्स करून घेऊ शकते। तर इथे तुम्ही घेतलेली कैरी जास्त आंबट असेल किंवा तोतापुरी कैरीच्या ऐवजी दुसरी कोणती कैरी जर तुम्ही इथे वापरला
वापरला असाल तर हे गुळाचं प्रमाण तुम्ही 1.5 पट किंवा अगदी दुप्पट घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही दुप्पट गुळ घेतला तरी चालेल। तर इथे गुळच वापरला पाहिजे असं नाही, तुम्ही गुळ वापरू शकता, साखर वापरू शकता, अर्धा गुळ अर्धी साखर वापरला तरी चालेल, पण शक्यतो इथे आपल्याला गुळच वापरायचा आहे, किंवा अर्धा गुळ अर्धी साखर वापरला तरी चालेल, कारण गुळामुळे हे पन्ह चवीला अतिशय सुंदर लागतं, त्याचबरोबर याचा अगदी सुंदर नैसर्गिक रंग सुद्धा येतो। त्यामुळे इथे शक्यतो गुळाचा वापर आपल्याला करायचा आहे। तर घातलेला सगळा गुळ व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि साधारण एक 5 ते 7 मिनिटांसाठी हे मिश्रण असंच ठेवून द्यायचं आहे। शिजवलेली कैरी हलकीशी गरम असताना आपण हा पल्प काढून घेतलेला आहे। हा पल्प अजूनही थोडासा कोमट आहे, त्यामुळे घातलेला गुळ पटकन विरघळला जातो। पण तुम्हाला जर अगदीच घाई असेल तर हा सगळा पल्प मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये काढून मिक्सरला तुम्ही फिरवून घेतला तरी चालू शकतं। तर इथे मी साधारण 5 ते 7 मिनिटे हा पल्प ठेवला होता आणि आता छान मिक्स करून घेतलेला आहे। गुळ व्यवस्थित विरघळलेला आहे आणि तुम्ही हा पल्प बघू शकताय, अगदी छान दाटसर झालेला आहे, मस्त याला रंग आलेला आहे आणि अतिशय सुंदर असा सुवास याचा येत आहे। तर कुठलाही रंग इसेन्स न वापरता अगदी नैसर्गिक असा रंग आणि स्वाद या मिश्रणाला आलेला आहे। तर इथे मी 1 चमचा वेलदोड्याची पावडर यामध्ये घालते। तर वेलदोडा या पण्यामध्ये वापरल्यामुळे पण्याला अतिशय सुंदर असा स्वाद येतो, तर हे जरूर घाला। आणि इथे मी पाव चमचा साधं मीठ यामध्ये घालते। तर या दोन्ही गोष्टी अशा पद्धतीने पल्पमध्ये न घालता सरबत करते वेळी या दोन्ही गोष्टी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घातला तरी चालू शकतं। तर आता हे घातलेलं साहित्य या पल्पमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हा पल्प थोडंसं चव घेऊन तुम्ही बघू शकता, तुम्हाला अजून जर गोड यामध्ये हवं असेल तर पुन्हा एकदा थोडीशी साखर किंवा गुळ यामध्ये घालून तुम्ही छान मिक्स करून घेऊ शकता, किंवा थोडंसं मिक्सरला फिरवून घेतला तरी चालू शकतं। तर हा मस्त तयार झालेला पल्प एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजरमध्ये तुम्ही 1 ते 2 महिने स्टोअर करू शकता आणि हवं तेव्हा लागेल त्याचा पल्प घेऊन काही सेकंदामध्ये हे पन्ह बनवू शकता। हा पल्प वापरून 2 स्वादामध्ये पन्ह आपण बघणार आहोत। तर त्यातला पहिला प्रकार आता आपण करूयात। तर इथे मी ग्लासमध्ये बर्फाचे काही खडे घातलेले आहेत, 2 ते 3 कड्या इथे मी केशराच्या घालते। केशर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल। आणि आता हा मस्त तयार केलेला दाटसर पल्प आपण या ग्लासमध्ये घालायचा आहे। इथे मी घेतलेला चमचा थोडासा मोठा आहे, त्यामुळे 2 चमचे इथे पुरेसा आहे। तुम्ही घेतलेला चमचा जर छोटा असेल तर 3 ते 4 चमचे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा पल्प घेऊ शकता। आणि आता याच्यामध्ये छान थंडगार फ्रीजमधलं किंवा माठातलं पाणी घालायचं आहे आणि मस्त असं हे जे सरबत आहे किंवा पन्ह आहे छान असं ढवळून घ्यायचं आहे, कारण आपण हा जो पल्प बनवलेला आहे छान दाटसर आहे, तो या पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे, छान एकजीव करून घ्यायचा आहे। तर हे पन्ह आपलं छान असं तयार झालेलं आहे। तर वरून सजावटीसाठी पुन्हा एकदा मी 2 ते 3 केशराच्या काड्या ठेवते। तर इथे कैरीचं पन्ह आपलं एक प्रकारचं तयार झालेलं आहे। तर दुसरा प्रकार आपण बघूयात। यासाठी इथे पुन्हा एकदा ग्लासमध्ये मी बर्फाचे काही खडे घालते, साधं मीठ अगदी चिमूटभर घालते, कारण पल्पमध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे। काळं मीठ घालते, अगदी पाव चमचा घातलेला आहे काळं मीठ। आणि इथे मी भाजलेले जिरेची पावडर अगदी पाव चमचा घेतलेली आहे। आणि आता याच्यामध्ये आपण छान तयार केलेला हा दाटसर पल्प घालायचा आहे। 2 चमचे इथे मी पल्प घालते। हा पल्प तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर हे अगदी चटपटीत स्वादाचं आपलं कैरीचं पन्ह तयार होणार आहे। पल्प घातल्यानंतर यामध्ये छान थंडगार पाणी घालायचं आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये काही पुदिन्याची पानं तुम्ही घालू शकता, हाताने तोडून किंवा थोडीशी क्रश करून यामध्ये पुदिन्याची पानं घातलं तरी चालेल। घातलेला पल्प या पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकताय पाण्यामध्ये हा पल्प व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याचा रंग अतिशय सुंदर आलेला आहे। तर चटपटीत स्वादाचं हे पन्ह आपलं तयार झालेलं आहे। 1 ते 2 महिने टिकणारा कैरीचा पल्प बनवून त्यापासून आपण हे 2 स्वादामधलं कैरीचं पन्ह बनवलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे पन्ह जरूर बनवून बघा। तर आता आपण गुळाचं सरबत कसं करायचं ते बघूयात। तर आज आपण घरच्या आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये अतिशय थंडगार असं हे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं, उष्णता कमी करणारं असं हे सरबत अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बघणार आहोत। तर चला मग हे मस्त असं थंडगार सरबत बनवायला सुरुवात करूयात। तर यासाठी इथे मी 1 वाटी हा गूळ घेतलेला आहे। हा गूळ चिरून, खिसून किंवा खलबत्त्यामध्ये थोडासा कुटून घ्यायचा आहे। तर आता हा घेतलेला गूळ एका भांड्यामध्ये मी काढून घेते। तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि या बाउलमध्ये हा सगळा गूळ मी काढलेला आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे मी अर्धा ग्लास पाणी यामध्ये घालते, किंवा गूळ बुडेल इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे।
तर हा गूळ पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळण्यासाठी हा गूळ आपण 10 ते 15 मिनिटे असाच झाकून बाजूला ठेवूयात। 10 ते 15 मिनिटांनंतर हा गूळ पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळलेला आहे। तुम्ही हवं तर हे पाणी गाळून घेतला तरी चालू शकतं। तर आता हे गुळाचं पाणी मी ज्या भांड्यामध्ये सरबत करणार आहे त्या भांड्यामध्ये काढून घेते। तुम्ही ज्या भांड्यामध्ये सरबत करणार आहात त्या भांड्यामध्येच गूळ पाण्यामध्ये भिजत घातला तरी चालू शकतं। तर आता याच्यामध्ये आपल्याला साधारण 2 ते 3 चमचे लिंबाचा रस घालायचा आहे किंवा मध्यम आकाराचा एक लिंबू इथे तुम्ही पिळून घेऊ शकताय। तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे मी छान थंडगार फ्रीजमधलं पाणी यामध्ये घालते। तुम्ही माठातलं पाणी घालू शकताय किंवा बर्फाचे खडे जरी इथे तुम्ही वापरला तरी चालेल। तर इथे मी साधारण 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे, अर्धा ग्लास पाणी आधीच घातलं होतं। तर आता या सरबतामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। तर इथे मी साधारण पाव चमचा मीठ या सरबतामध्ये घालते। तर मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार घालू शकताय। तर आता घातलेलं मीठ व्यवस्थित मिक्स करून घेते। गूळ आपण जेव्हा पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवला होता त्याच वेळेला हे सगळं साहित्य घालून भांडं फ्रीजमध्ये तुम्ही ठेवला तरीही चालू शकतं आणि 10-15 मिनिटांनंतर छान मिक्स करून तुम्ही सरबत लगेचच पिऊ शकताय। तर आता याच्यामध्ये मी भिजवलेला सब्जा बी टाकते। तर हे सब्जा बी ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल। पण उन्हाळ्यामध्ये सब्जा बीचं सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीराला छान थंडावा मिळतो। यासाठी कुठल्याही सरबतामध्ये किंवा पाण्यातून सब्जा बी अवश्य प्यावं। तर आता हे सरबत सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडीशी चव बघायची। तुम्हाला जर लिंबू अजून हवं असेल, मीठ अजून हवं असेल तर ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये पुन्हा घालून छान मिक्स करून घेऊ शकताय किंवा सरबत जर जास्त गोड झालं असेल तर थोडंसं पाणी यामध्ये तुम्ही वाढवून घेतला आणि गरजेनुसार मीठ आणि लिंबू घातला तरी चालू शकतं। तर हे अगदी प्लेन आणि नैसर्गिक स्वादाचं असं हे गुळाचं सरबत आपलं तयार झालेलं आहे। पण तुम्हाला यामध्ये जर वेलची घालायची असेल तर थोडीशी वेलचीची पावडर तुम्ही घातला तरीही या सरबताची चव अतिशय सुंदर लागते। तर असं हे मस्त थंडगार नैसर्गिक रंगाचं नैसर्गिक स्वादाचं हे गुळाचं सरबत आपण आता सर्व करूयात। तर सगळ्यात आधी ग्लासमध्ये मी सब्जा बी घालते। यानंतर यामध्ये आपण तयार केलेलं सरबत घालूयात। तर इथे सरबत बनवताना मी थंड पाण्याचा वापर केला होता, त्यामुळे लगेचच हे सरबत सर्व केलेलं आहे। तुम्ही हे सरबत बनवून थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल किंवा थंड पाण्याचा वापर तुम्ही सरबत बनवताना केला किंवा बर्फाचा वापर केला तर लगेचच हे सरबत तुम्ही सर्व करू शकताय। अगदी साधं, सोपं, नैसर्गिक चवीचं, नैसर्गिक रंगाचं, झटपट होणारं हे गुळाचं सरबत आपलं पहिल्या प्रकारचं तयार झालेलं आहे। तर आता या सरबताचा दुसरा प्रकार आपण बघणार आहोत। तर यासाठी इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ चिरून, खिसून किंवा खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्सरवरती लोड पडणार नाही, कारण हा गूळ आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर इथे मी मिक्सरचं छोटं भांडं वापरलेलं आहे। हे सरबत मी कमी प्रमाणात करत आहे, यासाठी इथे मी मिक्सरचं छोटं भांडं वापरलेलं आहे। हे सरबत जर तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर मिक्सरचं मोठं भांडं किंवा ज्यामध्ये आपण ज्यूस बनवतो ते भांडं वापरला तरी चालेल। तर आता याच्यामध्ये अगदी छोटासा आल्याचा तुकडा यामध्ये घातलेला आहे आणि थोडीशी पुदिन्याची पानं घातलेली आहेत आणि आता याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं म्हणजे गूळ भिजेल इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि आता हे मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत। पाणी खूप जास्त घालायचं नाहीये, नाहीतर मग हे मिक्सरला फिरवताना हे गुळाचं पाणी बाहेर येऊ शकतं। तर हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्सरला फिरवलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तुम्ही हवं असेल तर हे सरबताचं मिश्रण गाळून घेतला तरी चालेल। तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, छान थंडगार फ्रीजमधलं पाणी इथे मी घालतेय। तर इथे मी साधारण 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। तुम्ही माठातलं पाणी घालू शकताय किंवा बर्फाचे खडे वापरू शकताय किंवा हे तयार केलेलं सरबत थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून मग प्यालात तरी चालेल। तर आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। साधारण पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि साधारण 2 ते 3 चमचे आपल्याला इथे लिंबाचा रस घालायचा आहे किंवा मध्यम आकाराचा एक लिंबू याच्यामध्ये पिळून घेतला तरी चालू शकतो। तर आता घातलेलं मीठ, लिंबाचा रस या सरबतामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ, आलं, पुदिना मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे हे आधीच व्यवस्थित या सरबतामध्ये मिक्स झालेलं आहे। तर हे सरबत छान मिक्स केल्यानंतर या सरबताची थोडीशी चव घेऊन बघायची आहे। जास्त गोड वाटत असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ऍड करू शकता। मीठ आणि लिंबाचा रस जर हवा असेल तर पुन्हा एकदा घालून छान मिक्स करून घेऊ शकता। आणि आता याच्यामध्ये मी सब्जा बी घालते। तर हा भिजवून घेतलेला सब्जा मी साधारण 3-4 चमचे यामध्ये घातलेला आहे। या सरबतामध्ये सब्जा बी खूप छान लागतो।
आणि आता याच्यामध्ये मी ही काही पुदिन्याची पानं हाताने तोडून यामध्ये घालते। छान ताजा पुदिन्याचा स्वाद या सरबतामध्ये अगदी सुंदर असा लागतो। तर हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेते आणि हे मस्त थंडगार असं हे आपलं गुळाचं सरबत तयार झालेलं आहे। आलं आणि पुदिन्याच्या स्वादाचं असं हे गुळाचं थंडगार सरबत चवीला खूपच छान लागतं। पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड घालू शकताय किंवा काळं मीठ घालू शकताय। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या सरबताच्या चवीमध्ये बदल करू शकताय। तर आता हे तयार केलेलं सरबत आपण सर्व करूयात। सगळ्यात आधी ग्लासमध्ये सब्जा बी घातलेला आहे आणि त्यानंतर तयार केलेलं सरबत घातलेलं आहे। सब्जा बी घातल्यानंतर अशा पद्धतीने सरबत ओतलं की सब्जा बी अगदी छान वरती तरंगतात आणि ते दिसायला खूपच सुंदर दिसतात। तर इथे हे छान थंडगार, आरोग्यदायी, उष्णता कमी करणारं, शरीराला थंडावा देणारं, पित्तशामक असं हे गुळाचं सरबत मस्त स्वादाचं तयार झालेलं आहे। तर बाजारातील विकतचं शरीरासाठी हानिकारक केमिकलयुक्त सरबत आणून पिण्यापेक्षा या उन्हाळ्यामध्ये असं हे घरी बनवलेलं अगदी झटपट बनणारं, मोजक्या साहित्यात बनणारं आणि अतिशय गुणकारी, आरोग्यदायी, शरीराला थंडावा देणारं असं हे गुळाचं सरबत या पद्धतीने तुम्ही सुद्धा जरूर बनवून बघा। सरबताचा तिसरा प्रकार बघूयात, कच्च्या कैरीचं अगदी झटपट होणारं थंडगार सरबत। तर उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी अगदी थंडगार, पाचक असं हे कच्च्या कैरीचं सरबत कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत। तर इथे मी 2 प्रकारे हे सरबत बनवून दाखवणार आहे। या सरबताचा रंग आणि स्वाद अगदी नैसर्गिक आहे आणि याची चव अतिशय सुंदर लागते। तर असं हे कच्च्या कैरीचं सरबत कसं करायचं, चला तर मग बघूयात। तर यासाठी इथे मी एक कैरी घेतलेली आहे। कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। कैरी ताजी घ्यायची आहे। हाताने दाबल्यानंतर ही कैरी अशी टणक लागली पाहिजे अशी कैरी आपल्याला इथे घ्यायची आहे। तर इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे। याची साल मी काढणार नाही आहे। तर ही तोतापुरी कैरी जास्त आंबट नसते आणि याची साल जरी खाल्ली तरीही तुरट लागत नाही। याच्याऐवजी जर तुम्ही दुसरी कोणती कैरी घेतला असाल तर त्याची साल अवश्य काढून घ्या, कारण तोतापुरी कैरीची साल खाल्ली जाऊ शकते पण इतर कैऱ्यांची साल थोडीशी तुरट लागते। त्यामुळे जर तुम्ही दुसरी कोणती कैरी घेतला असाल तर त्याची सोलणीने साल काढून घ्या आणि त्यानंतर मग आपल्याला ही कैरी खिसून घ्यायची आहे। तर ही कैरी मी साल न काढताच अशी खिसून घेते। तर इथे मी ही तोतापुरी कैरी घेतलेली आहे। तर ही जास्त आंबट नसते, त्यामुळे या सरबतामध्ये जे काही गोड आपण घालणार आहोत तर त्याचं प्रमाण थोडंसं कमी घातलं तरी चालू शकतं। इतर कोणती दुसरी कैरी जर तुम्ही घेतलात तर ती जास्त आंबट असू शकते आणि त्यामुळे गोडाचं प्रमाण तुम्हाला इथे वाढवून घ्यावं लागेल। तर ही सगळी कैरी मी अशाच पद्धतीने खिसून घेते। तर इथे असा बारीक खीस मी हा कैरीचा काढलेला आहे। तर अशाच पद्धतीने ही सगळी कैरी आपल्याला खिसून घ्यायची आहे। तर आता ही खिसलेली कैरी आपण एखाद्या वाटीने मोजून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला गोडाचं प्रमाण ठरवता येईल। सगळी कैरी मी या वाटीमध्ये घातलेली आहे आणि इथे अर्धी वाटी हा कैरीचा खीस झालेला आहे। तर हा खीस एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये गूळ घालायचा आहे। तर जेवढा कैरीचा खीस आहे तेवढाच मी गूळ घेतलेला आहे। गूळ चिरून घ्या किंवा खिसून घ्या किंवा अगदी खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटून घेतला तरी चालू शकतं। तर आता हा सगळा गूळ यामध्ये मी घालते। तर इथे गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरेचा वापर जरी केला तरी चालू शकतं। जास्त आंबट असणाऱ्या कैरीचा वापर इथे जर तुम्ही केला असाल तर इथे साधारण पाऊण वाटी ते 1 वाटी गूळ किंवा साखर तुम्ही वापरू शकता। तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। कैरीचा खीस आणि गूळ भिजेल इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे। साधारण अर्धा ग्लास पाणी यामध्ये मी घातलेलं आहे। तर आता हे मिश्रण आपण एक 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवूयात। यामध्ये गूळ व्यवस्थित विरघळला जाईल आणि कैरी आपण खिसून पाण्यामध्ये घातलेली आहे। कैरीचा अर्क, स्वाद किंवा जो आंबटपणा आहे कैरीमध्ये व्यवस्थित उतरेल। 10 ते 15 मिनिटांनंतर हे मिश्रण मी काढलेलं आहे। गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे आणि कैरीचा स्वाद किंवा जो आंबटपणा आहे तो व्यवस्थित या पाण्यामध्ये उतरलेला आहे। हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी छान थंडगार असं घातलेलं आहे। तुम्ही माठातलं, फ्रीजमधलं पाणी घालू शकता किंवा अगदी बर्फ इथे वापरला तरी चालेल। तर इथे मी अर्धा ग्लास पाणी आधी वापरलं होतं आणि आता 1.5 ग्लास पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आणि आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। तर पाण्याचं जे प्रमाण आहे, तुमची कैरी किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर या प्रमाणामध्ये 2 ग्लास सरबत अगदी व्यवस्थित तयार होतं।
कैरी जर जास्त आंबट असेल तर आपण त्यामध्ये गूळसुद्धा जास्त प्रमाणात घालणार आहोत आणि त्या प्रमाणामध्ये सरबत अगदी 4 ते 5 ग्लास बनवून तयार होतं। तर हे सगळं मिक्स केल्यानंतर या सरबताची थोडीशी चव बघायची आहे। यामध्ये जर तुम्हाला मीठ किंवा गोड कमी वाटत असेल तर ते पुन्हा टाकून छान मिक्स करू शकता। अगदी साखर थोडीशी वापरला तरी चालू शकतं किंवा जास्त आंबट सरबत लागत असेल तर थोडंसं पाणी सुद्धा वाढवू शकता। तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि हे आता गाळून घेऊयात। तर हे सरबत पिताना तोंडामध्ये हा कैरीचा किस तुम्हाला आलेला चालत असेल तर सरबत न गाळता घेऊ शकता आणि कैरीचा किस नको असेल तर अशा पद्धतीने तुम्ही गाळून घेऊ शकता। तर इथे मी गाळणीने हे सगळं सरबत गाळून घेतलेलं आहे। तुम्ही एखाद्या स्वच्छ कपड्याने सुद्धा हे सरबत गाळून घेऊ शकता। तर हा निघालेला कैरीचा किस फेकून न देता तुम्ही यापासून कैरीची चटणी बनवू शकता, अतिशय सुंदर लागते। तर हे सरबत आपलं इथे तयार झालेलं आहे। याचा रंग तुम्ही बघू शकता, कुठलाही आर्टिफिशियल रंग आपण इथे वापरलेला नाहीये। मस्त असा रंग या सरबताला आलेला आहे। गुळाचा वापर केल्यामुळे असा रंग या सरबताला आलेला आहे आणि याचा स्वाद सुद्धा अतिशय सुंदर लागतो। तर हे सरबत आता आपलं तयार झालेलं आहे। तर असं हे तयार झालेलं थंडगार पाचक सरबत सर्व करूयात। मार्केटमध्ये मिळणारं अगदी महागडं केमिकलयुक्त आणि शरीरासाठी हानिकारक असणारं सरबत विकत आणून पिण्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये असं हे थंडगार सरबत अवश्य बनवून प्या। या सरबताची चव अतिशय सुंदर लागते, पण तुम्हाला हवं असेल तर थोडीशी वेलची पावडर तुम्ही इथे वापरू शकता। त्याचबरोबर थोडंसं कैरीचा खीस तुम्ही यामध्ये टाकून पिऊ शकता। सरबत पिताना मध्ये मध्ये दाताखाली कैरीचा खीस आला की तो अतिशय सुंदर लागतो। तर या पद्धतीने अगदी नैसर्गिक असं हे कच्च्या कैरीचं सरबत तुम्ही सुद्धा जरूर बनवून बघा। कच्च्या कैरीच्या सरबताचा हा पहिला प्रकार आपण बघितला, तर आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत जो अगदी सोपा आणि झटपट होणार आहे। त्याचबरोबर सरबताचं मिश्रण महिनाभर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवून हवं तेव्हा हे सरबत बनवू शकता। तर हे सरबत बनवण्यासाठी इथे मी एक कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि कैरी ताजी आणि टणक घ्यायची आहे। त्याचबरोबर इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे। याची साल खाल्ली तरी ती तुरट लागत नाही, त्यामुळे मी साल न काढता ही कैरी अशीच वापरणार आहे। दुसरी कोणती कैरी जर तुम्ही घेतलात सोलणीने त्याची साल काढून घ्या आणि आता या कैरीचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत। कैरीचे 2 भाग केल्यानंतर कैरीची कोय मी काढून घेतलेली आहे आणि आता या कैरीचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत। तर या कैरीचे तुकडे लहान मोठे कसेही करू शकता। तर इथे मध्यम आकाराचे असे हे कैरीचे तुकडे मी बनवून घेत आहे। तर हे कैरीचे तुकडे सगळे बनवून झाल्यानंतर एखाद्या वाटीने किंवा एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचे आहेत। तर इथे मी वाटीने हे कैरीचे तुकडे मोजून घेतलेले आहेत। अर्धी वाटी हे कैरीचे तुकडे आहेत। तर इथे आपल्याला 1 वाटी साखर वापरायची आहे। हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। इथे मी साखरेचा वापर केलेला आहे, तुम्ही गुळाचा वापर करू शकता। कमी प्रमाणात हे मिश्रण मी बनवत आहे, त्यामुळे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। जास्त प्रमाणात जर तुम्ही करणार असाल तर मोठं मिक्सरचं भांडं इथे तुम्हाला वापरावं लागेल। ही कैरी आपण मिक्सरला फिरवून घेत आहोत। या कैरीचा जास्त आंबटपणा किंवा जास्त स्वाद या मिश्रणामध्ये उतरणार आहे, त्यामुळे आपल्याला साखर दुप्पट घ्यायची आहे। चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे मिक्सरला आता आपण फिरवून घेणार आहोत। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये, कारण हे मिश्रण आपण अगदी महिनाभर फ्रीजरमध्ये ठेवून छान महिनाभर सरबत पिऊ शकतो। फ्रीजमध्ये तुम्ही अगदी 15 दिवस ते 20 दिवस हे मिश्रण ठेवून अगदी झटपट हे सरबत बनवू शकता। तर हे सरबताचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर हे मिश्रण सुद्धा तुम्ही थोडंसं गाळून घेऊ शकता, कारण कैरीची साल आपण काढली नव्हती, त्याचे बारीक कण या मिश्रणामध्ये राहू शकतात किंवा सरबत पिताना ते लागू शकतात। तुम्ही हवं असेल तर हे मिश्रण गाळू शकता किंवा सरबत बनवल्यानंतर ते जरी गाळून घेतलं तरी चालू शकतं। तर आता हे सरबत कसं करायचं ते आपण बघूयात। तर आता हे तयार केलेलं मिश्रण ग्लासमध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे। तर या कच्च्या कैरीचा स्वाद जर तुम्हाला जास्त प्रमाणात हवा असेल तर तुम्ही हा पल्प किंवा हे मिश्रण थोडंसं जास्त सुद्धा घेऊ शकता। तर आता अगदी थंडगार पाणी यामध्ये घालायचं आहे। हवं असेल तर तुम्ही बर्फाचा वापर करू शकता। तर आता घातलेलं मिश्रण या सरबतामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता छान रंग या सरबताला आलेला आहे। अगदी नैसर्गिक स्वाद आणि रंग या सरबताला येतो। तर आता अगदी चिमूटभर किंवा चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे। घातलेलं मीठ सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे थंडगार पाचक आणि अगदी नैसर्गिक रंगाचं स्वादाचं हे सरबत आपलं तयार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकू शकता किंवा चटपटीत स्वादाचं तुम्हाला हे सरबत बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार
पुदिना वापरू शकताय, भाजलेल्या जिऱ्याची पावडर वापरू शकताय, काळं मीठ वापरू शकताय। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्या चवीमध्ये बदल करू शकताय। अगदी थंडगार पाचक असं हे सरबत आपलं बनून तयार झालेलं आहे। सरबत व्यवस्थित मिक्स केल्यानंतर चव बघायची आहे। पल्प अजून थोडासा लागत असेल तर तो पुन्हा टाकून मिक्स करू शकताय। साखर मीठ अजून लागत असेल तर वरून थोडीशी साखर मीठ टाकून पुन्हा छान मिक्स करून घेऊ शकता। आणि हे सरबताचं मिश्रण किंवा पल्प आपण जो बनवलेला आहे हा एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये बरणीमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस ठेवू शकता किंवा फ्रीजरमध्ये 1 महिन्यापेक्षा जास्त हा पल्प राहतो। हवं तेव्हा तुम्ही हा पल्प वापरून छान थंडगार हे कच्च्या कैरीचं सरबत बनवू शकता। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने अगदी पाचक थंडगार कच्च्या कैरीचं सरबत या दोन्ही प्रकारे जरूर बनवून बघा। तर आता आपण सरबताचा चौथा प्रकार बघूयात, चिंचेचं पन्ह। कैरीचं पन्ह आपण नेहमीच बनवतो, तर आज आपण चिंचेचं पन्ह कसं करायचं ते बघणार आहोत। शरीरासाठी बहुगुणी आणि थंडगार चिंचेचं पन्ह कसं करायचं ते बघूयात। तर यासाठी इथे मी 1 वाटी ही चिंच घेतलेली आहे। चिंच सोललेली आणि स्वच्छ केलेली आहे आणि ही मी वर्षभर साठवणीतली चिंच घेतलेली आहे। याला मीठ लावलेलं तुम्हाला दिसत असेल। मीठ लावून ठेवलं की चिंच अगदी 1-2 वर्ष छान टिकते। तर आता ही घेतलेली चिंच एका बाउलमध्ये मी काढून घेते आणि ही चिंच आपल्याला भिजवून घ्यायची आहे। तर इथे ही चिंच भिजवण्यासाठी गरम पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये, नाहीतर मग या चिंचेचा रंग बदलतो आणि मग पन्ह बनवताना त्याचा सुद्धा रंग बदलू शकतो। अगदी नैसर्गिक रंग येण्यासाठी ही चिंच गरम पाण्यात न भिजवता अगदी साध्या थंड पाण्यातच भिजवायची आहे। तर पाणी अगदी खूप घालायचं नाही, चिंच बुडेल किंवा भिजेल इतकंच पाणी घालायचं आहे। अगदी अर्धा ग्लास पाणी इथे मी घातलेलं आहे आणि आता ही चिंच छान मोकळी करून या पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे। तर ही चिंच आपल्याला साधारण 1 तासभर भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे। तर इथे ही चिंच मी एक अर्धा तास भिजवून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी गूळ घालणार आहे। तर अजून अर्धा तास आपल्याला चिंच भिजवायची आहे आणि त्यामध्येच हा गूळ सुद्धा व्यवस्थित भिजला जातो आणि या पाण्यामध्येच हा गूळ व्यवस्थित विरघळला जातो। तर तुम्हाला जर हा गूळ या चिंचेमध्ये भिजत घालायचा नसेल तर चिंच तासभर भिजवून घेतल्यानंतर हा गूळ तुम्ही या पाण्यामध्ये मिक्स करून घेतला तरी चालू शकता। 1 वाटी चिंच घेतली होती, यासाठी 1 वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे। गूळ चिरून घ्यायचा आहे म्हणजे पाण्यामध्ये पटकन मिक्स होतो। तर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवून घेऊ शकताय किंवा गुळाच्या ऐवजी तुम्ही इथे साखरेचा वापर केला तरी चालेल, पण गूळ वापरला तर हे छान चवीचं असं पन्ह तयार होतं। या पद्धतीने अर्धा तास तुम्ही हा गूळ या चिंचेसोबत भिजवून घेतला तर आपल्याला मिक्स करत राहायची गरज पडणार नाही। तर आता जास्तीचं पाणी अजिबात घालायचं नाहीये, गूळ आणि चिंच व्यवस्थित भिजेल इतकंच पाणी घालायचं आहे आणि या गुळाचं सुद्धा पाणी सुटणार आहे। तर आता यावरती झाकण लावून पुन्हा एक अर्धा तास आपण हे ठेवणार आहोत। अर्ध्या तासानंतर हे मिश्रण मी काढलेलं आहे, याच्यातील गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आणि ही चिंच सुद्धा अगदी छान अशी भिजलेली आहे, अगदी मऊसूत झालेली आहे। आता या चिंचेचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर हे सगळं मिश्रण तुम्ही चाळणीवरती घालून हाताने घासून घेतला तरी चालेल किंवा हाताने चुरून मग गाळणीवरती गाळून घेतला तरी चालेल किंवा इथे मी काय करणार आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण काढणार आहे आणि हे हलकसं मिक्सरला फिरवून घेणार आहे। तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही याचा गर काढून घेऊ शकता। तर या चिंचेमध्ये जास्त पाणी नाही आहे, अगदी थोडंसं पाणी आहे। तर ते सगळं पाणी या भांड्यामध्ये मी घालणार आहे। तुम्ही चिंच भिजवताना जर जास्त पाणी घातलं असाल तर सगळं पाणी न घालता गरजेपुरतंच पाणी घ्या, नाहीतर मग हे मिक्सरला फिरवताना याच्यातून पाणी बाहेर येण्याची शक्यता असते। तर आता हे मी मिक्सरला फिरवून घेते। तर अगदी छान अशी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर अशी छान बारीक पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। तर ही चिंच आपण मिक्सरला जरी फिरवली असली तरी चिंचेचा चोथा यामध्ये राहिलेला असतो। तर हे गाळून घेणं खूप गरजेचं आहे। तुम्ही मिक्सरला फिरवून घ्या किंवा हाताने याचा गर काढून घेतला तरीही गाळणीने हा जो पल्प आहे तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे। तर यासाठी इथे मी एका भांड्यावरती अशी ही चाळण ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये हा सगळा पल्प किंवा गर काढते आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हा गर जो आहे तो छान गाळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने गाळून घेतल्यामुळे छान एकसारखा आणि अगदी बारीक असा पल्प किंवा गर आपला हा चिंचेचा निघून तयार होतो। सगळा गर आपल्याला याच पद्धतीने गाळून घ्यायचा आहे आणि हा जो राहिलेला चोथा आहे हा फेकून द्यायचा आहे। तर आता या चिंचेचा हा जो निघालेला चोथा आहे तो मी बाजूला काढते आणि हा जो पल्प आहे तो आपला आता तयार झालेला आहे। तर अगदी दाटसर आणि मस्त असा हा चिंचेचा पल्प आपला किंवा गर निघालेला आहे। तर याचा वापर करून संपूर्ण उन्हाळाभर काही सेकंदामध्येच आपण हे चिंचेचं पन्ह बनवू शकतो।
तर हा चिंचेचा पल्प किंवा गर स्टोर कसा करायचा, तर एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये हा सगळा पल्प भरायचा आहे आणि फ्रीजमध्ये तुम्ही हा 15 ते 20 दिवस ठेवून वापरू शकताय किंवा फ्रीजरमध्ये ठेवला तर 1 महिना किंवा त्यापेक्षा जास्त दिवस हा गर अगदी छान राहतो। आणि हवं तेव्हा हा गर वापरून आंबट गोड चवीचं मस्त चटपटीत असं पण काही सेकंदामध्ये आपण बनवू शकतो। तर हा गर वापरून इथे मी 2 प्रकारच्या स्वादाचं हे चिंचेचं पण करणार आहे। तर याच्यातील जो स्वाद तुम्हाला आवडेल त्या स्वादाचं तुम्ही हे चिंचेचं पण बनवून पिऊ शकताय। तर इथे आपण पहिल्या प्रकारचं हे चिंचेचं पण बनवत आहोत आणि इथे जिऱ्याच्या स्वादाचं हे पण मी बनवत आहे। तर आपण हा जो गर बनवलेला आहे याच्यातील 2 ते 3 चमचे हा गर आपल्याला इथे वापरायचा आहे। यानंतर अगदी चिमूटभर भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे। यानंतर साधं मीठ अगदी चिमूटभर घातलेलं आहे। यानंतर इथे काळं मीठ आपल्याला अगदी चिमूटभर घालायचं आहे। तर हे सगळं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि पल्प सुद्धा तुम्हाला हे पण कितपत चटपटीत करायचं आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता। तर आता याच्यामध्ये छान थंडगार आपल्याला पाणी घालायचं आहे। यामध्ये तुम्ही बर्फाचे खडे घातला तरी चालेल किंवा हे पण तयार करून फ्रीजमध्ये किमान अर्धा तास किंवा 1 तासासाठी ठेवून द्या आणि छान थंडगार करून हे पण आपल्याला प्यायचं आहे। घातलेलं सगळं साहित्य छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चव बघून यामध्ये गरजेनुसार तुम्ही पल्प वापरू शकता किंवा गोड कमी असेल तर यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा गूळ थोडासा टाकून छान मिक्स करा किंवा अगदी साखरेचा वापर केला तरी चालेल। शेवटी याच्यामध्ये मस्त असं एक पुदिन्याचं पान ठेवलेलं आहे आणि इथे थंडगार असं हे चटपटीत स्वादाचं चिंचेचं पण बनवून तयार झालेलं आहे। तर आता आपण दुसरा प्रकार बघूयात। तर यासाठी पुन्हा एकदा एका ग्लासमध्ये मी हा पल्प काढून घेते। तर 2 ते 3 चमचे आपल्याला हा पल्प घ्यायचा आहे किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही हा पल्प कमी जास्त करू शकताय। तर आता याच्यामध्ये अगदी चिमूटभर सुंठ पावडर घातलेली आहे आणि अगदी चिमूटभर इथे मी वेलदोड्याची पावडर घालते। यासोबतच अगदी चिमूटभर आपल्याला इथे साधं मीठ घालायचं आहे। तर हे पण आपण गुळाचा वापर करून बनवत आहोत। तर गुळाच्या कुठल्याही पदार्थामध्ये सुंठ पावडर घातली की त्याची चव अगदी सुंदर लागते। पण तुम्हाला जर सुंठ घालायची नसेल तर इथे फक्त तुम्ही वेलदोडा घातला तरी चालेल, पण वेलदोडा आवर्जून घाला। अतिशय सुंदर असा स्वाद वेलदोड्याचा या चिंचेच्या पण्यामध्ये लागतो। तर आता इथे थंडगार पाणी घातलेलं आहे आणि चमच्याने हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मस्त असं हे वेलदोडा आणि सुंठेच्या स्वादाचं चिंचेचं थंडगारपण तयार झालेलं आहे। हे अगदी पाचक पित्तशामक तोंडाला चव आणणारं मस्त असं थंडगार चिंचेचं पण तयार झालेलं आहे। तर थंडगार अशी ही 4 प्रकारची सरबत तुम्ही सुद्धा जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।